राजकीय पटलावर आता एक नवा पक्ष उदयास आलाय। या नव्या पक्षाचं नाव आहे संभाजी ब्रिगेड। आजवर राजकारणात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा घुमत होत्या, मात्र आता जय जिजाऊ जय शिवरायची ललकारीही ऐकायला मिळणार आहे। पक्षांना संभाजी ब्रिगेडचा राजकारणात पदार्पण हा नक्कीच धक्केचा विषय आहे, कारण की प्रस्थापितांनी फक्त फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या राजकारणासाठी फक्त वापर केला, पण संभाजी ब्रिगेड बुद्ध फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा पक्ष आहे। त्यांच्याच एजेंड्यावरती त्यांच्याच विचारावरती हा पक्ष चालणार आहे। संभाजी ब्रिगेडच्या एंट्रीनं प्रस्थापित पक्षांना विचार करायला लावलाय हे मात्र नक्की। आता जरी प्रस्थापित पक्ष संभाजी ब्रिगेडच्या प्रवेशाचं स्वागत करत असले तरी भविष्यात धोका निर्माण होऊ नये याची काळजी नक्की घेतील। लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जेवढे पक्ष लोकांची सेवा करतील त्या सर्व पक्षांचं स्वागतच केलं पाहिजे। लोकशाही प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवून निर्माण होणाऱ्या पक्ष आणि संघटना यांचं स्वागत भारतीय जनता पक्ष करते। केवळ आपल्याला तिकीट मिळत नाही म्हणून प्रस्थापित पक्षांमध्ये म्हणून संभाजी ब्रिगेडकडे वळावं, तर मला असं वाटत नाही की त्याला फार काही एक तात्पुरतं काही प्रमाणात त्यांना जर का एक स्कोप मिळू शकतो, पण तुम्हाला वाटत नाही काही फार काळ टिकेल। संभाजी ब्रिगेडनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय एंट्री केली आहे, मात्र निवडणुकीत संभाजी ब्रिगेड काय करिश्मा दाखवतंय आणि कुणाचे मुरुड ढासळत आहे याचं उत्तर पालिका निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल। तुर्तास तरी प्रस्थापित पक्षांची या एंट्रीनं झोप उडाली आहे हे मात्र नक्की। मुंबई लाईव्ह।